गावाकडे घरी खूप सारे पाहुणे असल्यावर किंवा घरगुती कार्यक्रमात ही छान पातळ काळ्या मसाल्याची मूड आलेल्या कडधान्यांची उसळ हमखास बनवली जाते। ही उसळ बनवण्यासाठी घरातलेच उपलब्ध साहित्य वापरले जाते, जसे की हरभऱ्याची डाळ, खोबरं, कांदा आणि धने। टोमॅटो आणि कोथिंबीर नसली तरी चालते। चपाती किंवा भाकरी आणि भातासोबत ही उसळ खूपच आवडीने खाल्ली जाते। सोबतीला तोंडी लावायला कांदा, लोणचं आणि पापड। नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया गावाकडील चवीची मूड आलेल्या मिक्स कडधान्यांची उसळ। अशी ही गावाकडील पद्धतीची काळ्या मसाल्याची उसळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मसाला तयार करूया। त्यासाठी पॅनमध्ये भाजायला घेऊया पाववाटी हे असे सुक्या खोबऱ्याचे काप। गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे। संपूर्ण मसाला भाजण्यासाठी 2 चमचे तेल टाकूया पॅनमध्ये। आता हे सुक्या खोबऱ्याचे काप छान ब्राऊन होत नाही तोपर्यंत तळूया। खोबऱ्याचा कलर बदलताच चमच्याने त्याला साईडला करून भाजायला घेऊया ही पाववाटी हरभऱ्याची डाळ। एखादा मिनिटभर डाळ तळल्यानंतर वरून टाकूया हे पाववाटी धने आणि डाळ छान सोनेरी होईपर्यंत तळून घेतलेले आहे। आता यानंतर टाकूया 2 हिरवी मिरची आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। चमच्याने सर्व साहित्य मिक्स करूया। मिरचीचा आणि लसणाचा कलर चेंज होताच हे सर्व तळलेले साहित्य थंड होण्यासाठी बाजूला प्लेटमध्ये काढूया। आता यानंतर पॅनमध्ये तळायला घेऊया एक उभा पातळ चिरलेला कांदा जोपर्यंत छान सोनेरी होत नाही तोपर्यंत चमच्याने तो सतत याप्रमाणे खालीवर करूया। कांदा मस्तपैकी सोनेरी तळलेला आहे। मूठ भरून फ्रेश धुतलेली कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर पण परतून घेऊया। कोथिंबीर ही अशी श्रिंक होताच नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करूया, तो म्हणजे हा एक मोठ्या टोमॅटोच्या फोडी। चमच्याने टोमॅटो अशा प्रकारे परतूया। 15 ते 20 सेकंद टोमॅटो परतवल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी असंच ठेवूया। नेक्स्ट टिप आहे मसाला ग्राइंडिंगची। ग्राइंड करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकूया तळलेलं खोबरं, हरभऱ्याची डाळ, धने, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या। हे सर्व साहित्य तळल्यानंतर थंड करून घेतलेले आहे। तळलेलं खोबरं, डाळ, धने, हिरवी मिरची आणि लसूण मस्तपैकी बारीक दळल्यानंतर त्यामध्ये टाकूया तळलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर। पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। ग्राइंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाला छान असा बारीक दळलेला आहे। आता बाकी उरलेले मसाले पण यात ग्राइंड करायला घेऊया। 2 छोटे चमचे काळा मसाला टाकूया, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ। आणखी एकदा ग्राइंड करूया। बघा, उसळसाठी लागणारा मसाला छान असा बारीक दळून झालेला आहे। आता गॅस चालू करून कढईमध्ये 3 चमचे तेल टाकूया। तेल तापलेले आहे। आता यात टाकूया 2 छोटी दालचिनी, 2 छोटे तेजपान आणि अर्धा छोटा चमचा हळद। चमच्याने मिक्स करूया। आता यात टाकूया ग्राइंड केलेला मसाला तेलात टाकल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून हिसळून ते पाणी कढईतील मसाल्यात ओतूया। चमच्याने मसाला व्यवस्थित मिक्स करूया। जोपर्यंत मसाल्यातील पाणी आटून त्याला कडेने छान तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला चमच्याने सतत मिक्स करत छान तळून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाल्याला कडेने छान तेल सुटलेले आहे। आता तळलेला मसाला टाकूया हे 1.5 ते 2 वाटी मोड आलेले कडधान्य। यात मोड आलेले मूग, मठ आणि हरभरे आहे। या मिक्स कडधान्यांची उसळ खूपच चविष्ट बनते। हे कडधान्य वाफवून न घेता डायरेक्ट असे धुवून मसाल्यात टाकलेले आहे। चमच्याने मोड आलेली कडधान्य मसाल्यात मिक्स करूया। आता यात लगेचच पाणी न टाकता मीडियम फ्लेमवर 2 मिनिटं असंच ठेवूया। 2 मिनिटांनंतर कडेने असे तेल सुटताना दिसेल, म्हणजे मोड आलेली कडधान्य मसाल्यात छान तळलेली आहे। उसळ छान चविष्ट होण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा। आता वरून साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतूया। चमच्याने उसळ मिक्स करूया आणि उकळी येईपर्यंत वाट बघूया। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून उसळवर झाकण ठेवूया। ही उसळ जास्त घट्ट नाही बनवत, छान पातळ बनवली जाते। 15 ते 20 मिनिटांनंतर उसळवरील झाकण बाजूला करूया। उसळीला खूपच मस्त तरी आलेली आहे। आता उसळ अशा प्रकारे चमच्याने मिक्स करूया। या पद्धतीने बोटाने दाबून बघूया उसळ आपली शिजलेली आहे। आता गॅस बंद करून उसळ छान सेट होण्यासाठी कढईवरती झाकण ठेवूया। 5 मिनिटांनंतर कढईवरील झाकण बाजूला करूया। अशा प्रकारे गावाकडील पद्धतीची खूपच चविष्ट अशी काळ्या मसाल्याची उसळ तयार आहे। आता ही तयार उसळ सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। अशी तयार गरमागरम उसळ भाकरीसोबत, भातासोबत खूपच मस्त लागते।
खूपच साधी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा.